नवनीत निजाई साहेब आपल्याला विनंती आपण मॅरेथॉनचा खिताब देण्यासाठी यायचं आहे. तुषार किणी यांचा गौरव केला जाणार आहे. ही जर्सी देऊन जी मोहितजी तांडेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. अभिनंदन तुषार, थँक्यू सो मच. नवनीत निजाई आपणास विनंती आहे आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हा. दोन विजयी संघांमधील मॅचला होणार आहे सुरुवात आणि ज्या वेळेला या मॅचला सुरुवात होईल अजून एक मेलोडी वॉइस आपल्या आकाशी बाटी बंदरचा अनिल बेनमन्सी यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ॲडव्होकेट स्टॅरिश परेरा यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सुधीरजी मेहर साहेब यांना की आपण हा विशेष सन्मान या मंचावरती ॲडव्होकेट स्टॅरिश परेरा यांचा सन्मान करायचा आहे. स्टॅरिश परेरा साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर ॲडव्होकेट जतीनजी गोवारी यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेल जतीनजी गोवारी साहेब आपल्याला की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सुधीरजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते सुधीरजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाणार आहे. मान्यवरांचा सन्मान या मंचावरती होत असताना आपण पाहतात. पहिला चेंडूवरती चांगला अटेम्प्ट आणि त्या अटेम्प्टमध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या. चेंडू नाही आणला म्हणून धाव कंप्लीट झाली, धाव कंप्लीट झाली म्हणून रनआउट सुद्धा नाही भेटला. सिंगल धाव. सद्गुरू कृपा भारत गॅस चे ओनर त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल सर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त. हॉलचिक धन्यवाद भरत सर, धन्यवाद मृदुल मेहर, धन्यवाद DCC क्रिकेट क्लब, थँक्यू सो मच. एकतर वाटलं होतं निश्चितच, अगोदर ऐकलं होतं फक्त. कालच्या दिवसामध्ये चर्चा चालली होती की DCC नवापूर संघाचा ऑर्गनायझेशन जबरदस्त आहे. नक्कीच फक्त पाहण्यासाठी आलो होतो आणि पाहिल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम मृदुलजी यांचा आपण मी या ठिकाणी प्रथम सन्मान दिला, त्यासाठी खूप खूप आभार. आणि म्हटलं की पुढच्या मॅचेससाठी तुम्हाला जर बोलायचं सुद्धा आहे, त्यासाठी त्यांना सुद्धा मान राखणं गरजेचं आहे, त्या कारणे या ठिकाणी बसलो गेलेलो आहे. दरम्यान आपण सामना रंगताना पाहणार आहोत. एका ठिकाणी हुंडा वॉरियर्स तेजस 11 संघ, दुसऱ्या ठिकाणी गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ. दोन्ही संघांमधला बॅटर निश्चितच या मॅच मधनं जो संघ या ठिकाणी विजय होईल तो क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आणि जो संघ या ठिकाणी पराभूत होईल त्याला सुद्धा एक चान्स असणार आहे पुढील मॅचेस पुढचा क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी. आले सर्व क्रीडा संघाचे हार्दिक स्वागत असेल, आले सर्व संघांचे हार्दिक स्वागत, आल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत असेल. आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे आज आपण साजरा करतोय चिरंजीवी हनुमान जन्मोत्सव. आज साजरा करतोय आपण, पूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जातोय. हनुमान जन्मोत्सवाच्या आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना हार्दिक अभिनंदन असेल, शुभेच्छा असतील. दरम्यान वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय गुरुदत्त मनवेलपाडा संघ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा गोळा केले गेले आहेत. म्हणजे सुरुवात चांगली आहे, सुरुवात चांगली आहे. एका ठिकाणी आपण पाहिलं सर्वांवर बॅटर तुषार किणी, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो जतीन पाटील यांना आपण पाहिलं. चांगली सुरुवात, ही दोन तडाखेबाज फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची सुरुवात प्रत्येक ठिकाणी पाहिलेली आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा तशीच सुरुवात दिलेली आहे. हलक्या त्यांनी खेळून काढला चेंडू, एक धाव काढली गेली, एका धावांची धावफलक पुढे सरकलाय, 10 वरती पोहोचलाय. ही दोन खेळाडू निश्चितच शेवटपर्यंत उभे राहिले नंतर नक्कीच एक चांगली टोटल सेट करू शकतील, परंतु
नितेश पाटील दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज पुढच्या चेंडूवर त्याला पाहतोय आपण ऑन साईडला मारलं फटका. चेंडू जवळ जवळ आपण पाहिलं तर सीमारेषेच्या या ठिकाणी जो बॅनर आहे त्याच्या थोडासा पलीकडून गेल्या कारणे आपण पाहतोय ही एकच धाव भेटली जाईल. एका धावानेची धाव फलक अजून एकने पुढे सरकवलं जाईल. 11 वरती जाऊन पोहोचलं गेलेलं आहे. नेक्स्ट बॉल आकुटप्या चेंडू ओहो निश्चित कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला. खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू झाला मिस. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं अमर क्षेत्ररक्षण आपण यष्टीरक्षक भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं ते सुद्धा थोडेसे या ठिकाणी बीट झाले. चेंडूला अडवू शकले नाही आणि बायची 1 रन धावसंख्येमध्ये ऍड झालेली आहे. कोलटप्या चेंडू ड्राईव्ह केलाय निश्चितच परंतु त्या ठिकाणी करण पाटील उभे आहेत. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो करण पाटीलकडे आपण पाहिलं त्या ठिकाणी एक एक जबरदस्त क्षेत्ररक्षक उभे केलेले आहेत. भावेश भाऊ यांना पाहतो आपण, हितेश भोईर यांना पाहतोय, त्यानंतर जग्याला सुद्धा आपण पाहतोय. एक म्हणजे कव्हरची जागा एकदम पॅक करून टाकलेली आहे परंतु तिथून आपण पाहिलं तर फटके मारणं सहजासहजी शक्य होणार नाही. परंतु आता मात्र काय घडलंय, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बॅटीची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. झेलचीच्या स्वरूपात या ठिकाणी जतीन पाटीलला परतावं लागतंय. डबल माइंड मध्ये गेले तर निश्चित आपण अगोदर बॅट खेचली होती मारण्यासाठी परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा चेंडू मारण्याजोगा नाहीये त्या कारणे स्वतःला थांबवलं आणि हलक्या रीतीने काढण्याचा प्रयत्न केला तर बॅटची खालची कडा लागून यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. झेल टिपला गेला आणि एक गडी गारद केला. त्यानंतर आपण पाहतोय रचित पाटील वनडाऊनचा फलंदाज स्ट्राईकमध्ये पहिली धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाला. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ केली गेली. पहिल्या षटकामध्ये निश्चित 9 आले होते आणि या षटकामध्ये थोडासा कमबॅक करत असताना नितेश पाटीलने खरोखर सुरेख कामगिरी केली. फक्त ना फक्त 4 धावांचं षटक टाकत असताना एक गडी टिपला गेलेला आहे. दरम्यान आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर 1-3-13 13 धावा फलकावरती लगावल्या गेले आहेत आणि आता मात्र थोडंसं या ठिकाणी ह्या षटकामध्ये मॅच थोडासा बाजूला सरत असा दुसऱ्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान हे तिसरं षटक यस हा इशारा नक्कीच पॉवर प्लेचा आहे. तिसऱ्या षटकामध्ये घेतलाय पॉवर प्ले कारण गवळी गोलंदाजी मार्ग वरती आहे. रचित पाटील करता कोलटप्पा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू फिरला. थेट यष्टीरक्षक अमरच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र बॉल टू बॉलचं समीकरण या ठिकाणी समोर आलंय. 13 चेंडूमध्ये 13 धावा झाल्यात. एक गडी मात्र बॅक टू डिपार्ट गेलाय. कोलटप्पा चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे या ठिकाणी. ओहो नयन कालोश्री चेंडू अडवा फेकी सुद्धा केली. गॅदर झाली यष्टींना स्पर्श केला तोपर्यंत आपण पाहिलं रचित पाटील आपल्या क्रीजमध्ये नाहीत त्या कारणे पंचांचा इशारा गडी बाद असल्याचा. रचित पाटील बॅक टू डिपार्ट गॉन. आपण पाहिलं तर चांगली पकड बनवून ठेवलेली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर थोडंसं या ठिकाणी नितेशनी चांगलं टाकलेलं षटक आणि त्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी करण गवळीची राहिलेली आहे. आता मात्र प्रेशर मध्ये मारण्याचा प्रयत्न चेंडू मारलेला आहे थेट बॅनरवरती. गडी बाद होईल आणखी एक. अल्केश पाटील आलाय नवीन फलंदाज. आपण पाहतोय 3rd डाऊनचा फलंदाज. आपण पाहतोय एक चांगली भूमिका त्याच्याकडनं सुद्धा बॅटिंग मार्कवरती असताना पाहायला मिळते. आता मात्र महत्त्वाची कामगिरी करायची आहे. सुशांत पाटील नॉन स्ट्राईकवरती आहे. मधल्या फळीतले 2 फलंदाज एक तडाखेबाज फलंदाज हे सुद्धा आहेत. मॅचला निश्चितच फसलेल्या मॅचला पुढे नेण्याचं काम यांच्याकडनं सहजासहजी केलं जाते परंतु आता मात्र ते करणं गरजेचं आहे. 14 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडू पॉवर प्लेचे बाकी आहेत. या 2 चेंडूमध्ये निश्चितच सुशांत पाटील मनामध्ये विचार करले एक मोठा फटका
त्याच्या बॅटतून यावा आणि जेणेकरून ज्या धाबा आपण मागे आहोत ना त्याला कुठेतरी बॅलन्समध्ये आणला जाऊ शकेल. दरम्यान हलक्या रीतीने खेळून काढले आहे. सुरेख चेंडू होता, निश्चितच खोलवर टप्प्यात चेंडू होता, परंतु त्याला मारणं या ठिकाणी सहजासहजी शक्य होणार नव्हतं. त्या कारणे घेतलेली ही एकेरी धाव आणि या एकेरी धावानेशी धावफलक 15 वरती सरकलाय, ज्या ठिकाणी 3 गडी बॅक टू टिपाट गेलेले आहेत. 3 महत्त्वाचे फलंदाज बॅक टू टिपाट गेले. त्यानंतर शेवटचा बॉल हलक्या रीतीने खेळून काढा, निश्चितच फेकी आलंय, परंतु या ठिकाणी फेकीला व्यवस्थित गॅदर करता आलेलं नाहीये. त्या कारणे आपण पाहतो ही धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. दरम्यान 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 धावा फलकावली. या षटकामध्ये सुद्धा धावा रोखण्याचं काम झालंय. पॉवर प्लेचं षटक निश्चितच आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीच असते, फटकेबाजीच असते, परंतु त्या षटकामध्ये या ठिकाणी धावा रोखण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आपण करण गवळी यांना करताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 3 धावांचं षटक, 1 गडी बॅक टू डिपार्ट पाठवला आणि दरम्यान आता मात्र मजबूत स्थितीमध्ये होंडा वॉरियर्स तेजस 11 संघ, कारण एक छोटी टोटल आतापर्यंत आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर कंटिन्यू राहिलं तर नक्कीच त्यांच्यासमोर एक माफक धावसंख्या चेसिंगसाठी येऊन राहणार आहे. दरम्यान अमर गोलंदाजी मार्गवरती येतोय हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकवरती आपण पाहतो अल्केश पाटील, निश्चितच एक चांगला फलंदाज, मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी त्याच्याकडनं दिसली जाते, मात्र ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी 1 धाव घेतली गेलेली आहे चेंडूवरती. ऑन साईडला भरपूर कमी खेळताना आपण अल्केश यांना पाहतोय, परंतु ज्या पद्धतीचा चेंडू असेल त्या पद्धतीची नसीहत देणं जाणतो. आता मात्र कव्हरच्या दिशेला आपण पाहिलं चेंडू गेल्या डिक्लेअर झोनमध्ये 1च धाव भेटू शकेल. चेंडूवरती 18 वरती धावफलक सरकत. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना आपण पाहतो मधल्या फळीतले 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि प्रयत्न करतात मोठे फटके मारण्याची, परंतु त्या प्रयत्नाला यश भेटत नाही. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. चेंडू निघून गेला यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. दरम्यान जयप्रकाशजी पाटील आणि प्रशांतजी पाटील यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. यांचं आगमन झाले, विनंती असेल आपणास मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पोलीस खात्यामधील SRP जयजी पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमार्फत आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला. चांगली गोलंदाजी निश्चित आपण पाहिलं. सुरुवात केली होती दुसऱ्या षटकापासून धावफलक जे वाढतं थांबवण्याचं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तशीच कामगिरी आता चौथ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर त्यात पद्धतीने आता मात्र क्षेत्ररक्षण खराब होतंय. क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये या शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार. चौकार आल्यानंतर धावफलक 23 वरती सरकलाय. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होंडा वॉरियर्स तेजस 11 संघाला. नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब.
यशस्वीरित्या पार केली जाते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले. याची स्पर्धा पाहण्याची निश्चित आपण पाहतोय. महिला वर्गांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. महिला वर्गांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. आणि का नाही, कारण हे आयोजन जबरदस्त आहे. आपण पाहतोय या ठिकाणी एक आगळं वेगळं या ठिकाणी आयोजन आपण पाहतोय. प्रत्येक आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही बाउंड्री लाईन आल्याखोटी ज्यावेळेस नजर मारली बाउंड्री लाईनवरती ना, LED लाईट सारखी ही बाउंड्री लाईन आपल्याला वाटते. लांबून बघितलं तर निश्चितच एखादी LED लाईटच वाटते, परंतु जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी नजर ज्यावेळेस तीक्ष्ण दिली त्यावेळेस असं वाटलं की ही पाण्याची पाईपलाईन त्याच्यामधून LED लाईट सोडलेली आहे. जबरदस्त या ठिकाणी विचार निश्चितच नवापूर नगरीमधील सर्व ग्रामस्थांचं. तर कौस्तुभ मेहर आपला विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कौस्तुभ मेहर. आणि दरम्यान मॅच कडे बघूया. हा मॅच आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे बॉल टू बॉलचं समीकरण शेवटपर्यंत आहे. नितीश पाटील आणि नयन कालुष्टे ही जोडी मैदानामध्ये उतरली आणि पहिलाच षटकामध्ये पॉवर प्ले घेण्याचा विचार या ठिकाणी केलाय. मनीष गरज गोलंदाजी मार्गवरती आणि निश्चित एक स्पिन गोलंदाज आहे. हा गोलंदाजाला निश्चित कोण विसरेल तो इकरा प्रीमियर लीगचा तो सामना, ज्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 5 गडी टिपण्याचा विक्रम अजूनपर्यंत अबाधित ठेवलेला आहे. आणि तो गोलंदाज आपल्या समोर आहे. आणि त्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर या ठिकाणी पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. म्हणजे पहिल्या षटकापासून जो या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या दबावामध्ये गोलंदाजी टाकत असताना आतापर्यंत 5 धावा फक्त खर्च केल्यात. ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढे चेंडू या ठिकाणी ओहो थोडासा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर कमी उचली घेणारा चेंडू. आणि आयुषला आपण जरी पाहिलं तर निश्चित संधी शोधतोय की वेगाने चेंडूवरती स्वार येतोय आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि फेकी सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रेडी राहतोय. की फलंदाज पाहतोय थोडासा हलगर्जीपणा त्याचा पाहिला आणि त्याच्यानंतर त्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयुषचा राहिला होता. परंतु या ठिकाणी पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती आहेत, ज्या ठिकाणी 24 धावांचा पाठलाग करत. आता मात्र 18-17चं इक्वेशन आहे. 18-17चं इक्वेशन या ठिकाणी समोर असताना आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती नयन कालुष्टे गोलंदाज या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय. रोहन पाटील गोलंदाजी मार्गवरती येतो हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. नितेश पाटील वरती सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा बक्षीस लगावलं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 3 बॅक टू बॅक चौकार ठोकले तर 2,000 रुपयाचा पारितोषिक सुधीरजी मेहर यांच्याकडनं दिलं जाणार आहे. बॅक टू बॅक 3 चौकार सुधीरजी मेहर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नितेश पाटील यांच्याकरता. यानं पहिला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला तर जतीन पाटील त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली जाईल. एका धावानिशी धाव फलक 1ने पुढे सरकलाय. 9 चेंडू आणि 9 धावा फलकावरती. 2 बॉल झाले म्हणजे 8 चेंडू 9 धावा फलकावरती आहेत. टॅपचे सारे खेळलेला फटका. आयुषला पहा. आयुष संधी शोधतोय. वेगाने चेंडूवरती येतोय. हलक्याने फलंदाजाला एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करून देत नाहीये. तितकी चपळाई त्याच्यामध्ये आहे आणि भरपूर ठिकाणी आपण त्याला बेस्ट फिल्डरचा किताब घेताना सुद्धा पाहिलेला आहे. हलक्या आता मात्र शेवटी निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय रोहन. पहिल्या षटकामध्ये निश्चितच 1 धाव वरती होते थोडे कुठेतरी आणि त्याला थोडंसं लेवलमध्ये आणण्याचं काम आता मात्र रोहननी केलंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय, परंतु पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर हे आता विदाऊट पॉवर प्लेमध्ये खेळत असताना निश्चितच चॅलेंजिंग असणार आहे. फिल्डिंग झालाय. फेकी थोडीशी खराब. चांगली फिल्डिंग झाली तर सुशांतची निश्चित गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु तो
पकडता आलेलं नाही चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याच्या हातून सुटल्यानंतर ज्यावेळेस जतीन चेंडूवरती येऊन त्या चेंडूला फेकतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धावनिशी धावफलक 11 वरती. अविनाशजी मेहर यांचं आगमन झालेले या स्पर्धेमार्फत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडूला ढकलून दिला, फक्त डिक्लेअर झोन मध्ये पाठवला आणि एकेरी धाव काढली. निश्चित जोडी आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ आतापर्यंत केलाय दोघांनी आणि त्यानंतर 12 धावा फलकावरती लगावल्यात. आता मात्र अर्धा पल्ला गाठलाय. अर्धी इनिंग संपल्यानंतर आणि अर्धी इनिंग बाकी आहे, म्हणजे 2 षटकामध्ये 12 धावांची अजूनही गरज असेल. आणि गोलंदाजी मार्गवरती कुमार पाटील गोलंदाजी मार्गवरती येतोय. कुमार गावड गोलंदाजी मार्गवरती हे षटक. एक चुटकी गोलंदाज निश्चितच चेंडू टाकताना त्यांना पाहिलं तर निश्चितच एक जणू काही चुटकी वाजवतोय अशा पद्धतीची गोलंदाजी. आणि टप्पा पडल्यानंतर निश्चितच त्यांचा चेंडू लवकर समजणं या ठिकाणी कठीण असते आणि तो गोलंदाजी मार्गवरती येतोय. या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी लोअर फुटबॉल पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच चेंडूला अडवलाय, रोहननी फेकी केलाय, गॅदर झाले, यष्टीला स्पर्श केलाय. तोपर्यंत नयन कालुष्टे आपल्या क्रीज मध्ये नाही. गडी बाद असल्याचा इशारा पंच गंभीर पाटील यांचा आणि पहिला हादरा दिला जातोय होंडा वॉरियर्स तेजस 11 संघाला. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. पहिल्या षटकामध्ये निश्चितच एक कुठेतरी खाली होते, त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये तो कुठेतरी बॅलन्स मध्ये आणण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या षटकामध्ये आता स्वतःवर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी गुरुदत्त मनवेलपाडा संघाचा होतोय. एक गडी टिपलाय तर नक्कीच थोडासा दबावामध्ये या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता मात्र दमदार फटका, कडक फटका नितेश पाटलेच्या बॅटमधून येतोय. दणदणीत चौकार. नायकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो, वन साइड हिरो आहे दर्शवतो या चौकारानेशी. या ठिकाणी नितेश पाटील आमिष दिलं होतं. निश्चितच लोअर फुटबॉल मधला चेंडू हळुवारपणे टाकला गेला होता आणि त्या आमिषाला या ठिकाणी नितेश पाटीलनी स्वीकार केला आणि त्या चेंडूला पाठवून दिला 4 धावांसाठी. कडक फटका होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला परंतु कुमारच्या सुद्धा शरीराचा स्पर्श करून चेंडू निघून गेला. आता मात्र थोडासा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरवतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. खोला टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी आता मात्र नितेश बाल बचे यहाँ पर. फेकी थोडीशी या ठिकाणी उशिरा आला कारणे आपण पाहतो. थोडस बाजूला फेकी झाली होती, थोडासा यष्ट्यांच्या दूरवर झाली होती, त्या कारणे आपण पाहतोय नितेश बाद होता वाचलेला आहे, राहिलेला आहे आणि एक रन या ठिकाणी कंप्लीट केले गेलेले आहे. एक माफक लक्ष होतं 24 धावांचा निषेध. या धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना होंडा वॉरियर्स संघ थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा नाकी नऊ आलंय, परंतु पुढचे 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. कारण गवळी हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. 1 धाव काढली गेली. चेंडूवरती दरम्यान शेवटचा बॉल असणार. 18 धाव फलकावरती आहेत. 18 धाव फलकावरती निश्चित लगावल्यानंतर आपण पाहतोय शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. नितीश स्ट्रायकिंगवरती आहे. निश्चितच पाहतोय एखादा खराब चेंडू अजून यावा आणि त्या चेंडूवरती येस या ठिकाणी अगोदर चेंडू सुटल्या कारणे पंचांचा इशारा. डेड बॉल आहे. अवैध चेंडू. सात 6चं इक्वेशन समोर आहे. अजूनपर्यंत खेळपट्टीवरती नितेश आहे तरी सुद्धा ही परिस्थिती शेवटपर्यंत आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आतापर्यंत गुरुदत्त मनवेलपाडा संघाची राहिलेली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी नोचा इशारा पंचांकडनं आणि फेकी या ठिकाणी थेट यष्टीवरती रन कंप्लीट करत असताना आणि पाहूया थर्ड रेफर केला या चेंडूवरती. आपण पाहतोय पंचांनी नोचा इशारा दिलाय खरा, परंतु रनआउट आहे का ते बघितलं जाईल. आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी आमंत्रित केलाय हा निर्णय देण्यासाठी.
येस गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं आलाय. तर निश्चितच बॉल सुद्धा काउंट होईल नोचा आणि नोचा बॉल काउंट झाल्यानंतर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज असणार हुंडा बॉलर तेजस 11 संघाला. आणि या शेवटच्या षटकामध्ये निश्चितच चुरस पाहायला आपल्याला नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. चला शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज. जतीन पाटील गोलंदाजी मार्कवरती येते. आता मात्र 1 डाऊन सेकंड डाऊनची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती असलेले भावेश, नॉन स्ट्रायकरवरती अरुण गवळी. तर मात्र मॅच पाहायला या ठिकाणी चुरस या रोमांच वाढणार आहे या मॅचचा. कारण मधल्या फळीतले फलंदाज असतील आणि जतीन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे. जतीन पाटील अशा परिस्थितीमध्ये निश्चितच स्वतःच्या संघाला निश्चितच बाहेर काढलेला आहे आणि आज मात्र ती संधी असणार आहे. आणि आपण पाहतोय तेजस भावेश ही जोडी मैदानामध्ये निश्चितच एक चेंडू वरती आहे, त्या कारणे निश्चितच या धाबा काढण्यासाठी कुठेतरी उपयुक्त ठरतील. दरम्यान हळूवारपणे खेळून काढला, ग्लान्स केला चेंडूला आणि त्या चेंडूला पाठवला डिक्लेअर झोनमध्ये. पहिली धाव या ठिकाणी 5 मधली घेतली गेलेली आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांचं इक्वेशन आहे. हळूहळू या धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी वाढवला जातो. या धावांचा या ठिकाणी पाठलाग हळूहळू केला जातोय. पुढच्या चेंडूवरती सुद्धा तशाच पद्धतीचा फटका करणकडनं आपल्याला पाहायला मिळाला. त्याच ठिकाणी पाठवला आहे डिक्लेअर झोनमध्ये. अजून एक धावसंख्यामध्ये ऍड झालंय, म्हणजे 21 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये अजूनही 3 धावांची गरज आहे. आणि अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर तेच फलंदाज भावेश आणि करण ही जोडी मैदानामध्ये आहे. मध्येच निश्चित एक चेंडू असा पाहायला नक्कीच मिळेल आपल्याला जतीन यांच्या मार्फत. नक्कीच बाट बघेल गुरुत मनरपाडा संघ सुद्धा. तो जो ब्रह्मास्त्र फेकला जाईल ना तो सुद्धा बघण्यासारखा असणार आहे. दरम्यान 4-3चं इक्वेशन. हळूवारपणे हा सुद्धा चेंडू हो या ठिकाणी बॅटीची कडा, चेंडू यष्टीवरती, गडी या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जातोय. गडी बाद होतोय भावेश. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मार? चलो एक गडी बाद झाला. निश्चितच आपण पाहतोय बॉल टू बॉलचं समीकरण आहे. बॉल टू बॉल म्हणजे 3 चेंडू 3 धावांचा. आता मात्र परिस्थिती थोडी या ठिकाणी बॅलन्सिंग येत असताना, मॅच रोमांचक मोडमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग फिल्डिंग अजूनपर्यंत कंटिन्यू राहिलेली आपण पाहतोय. थोडंसं हलकर्दीने खेळून काढला आणि एक धाव घेतली गेलेली आहे. अटॅकिंग फिल्डिंग होती निश्चितच. आपण पाहिलं तर तुषार किणी थोडेसे जवळ होते, त्यानंतर रचित पाटीलला जवळ या ठिकाणी फिल्डिंगसाठी लावलं होतं. तर मला 2 बॉल 2च इक्वेशन येऊन राहिलंय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाले आहे. बॉल टू बॉलचं समीकरण या ठिकाणी पार करत असताना, त्या लक्ष्याचा पार करत असताना आपण पाहतोय मॅच इथपर्यंत आलंय. 2 बॉल 2चं इक्वेशन. आता मात्र मॅच रोमांचक मोडवरती निश्चित हा सामना कोणाकडे झुकला जाईल या ठिकाणी यावरती अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह राहिलेला आहे. आणि या 2 चेंडूवरती काय घडेल येणारे 2 चेंडू दर्शवतील. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. बराच बाहेर गेला का नाही, पंच वळले त्यावेळेसच वाटलं की हा स्वयर मारायचा इशारा या ठिकाणी आपल्याला येणार आहे. जिन्सीचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो चेंडू आणि थोडीशी निराशा या ठिकाणी गुरुत्व मनोलपाडाच्या खेमेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं ओळखलं चेंडूला, निश्चित टप्पा पडल्यानंतर जतीनच्या हातामध्ये ज्यावेळेस पडला होता ओळखलं होतं चेंडूला कोणत्या पद्धतीचा पडणार आहे. शेवटी लेफ्ट केला चेंडूला आणि वाईटचा इशारा पंचांकडनं झाला
आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावांवरती हे इक्वेशन येऊन राहिलंय. वेगवान तेज थरार चेंडू, परंतु ओळखलं त्या चेंडूला आणि पाठवून दिलं. थर्ड मॅन रिजन मध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आलाय.